गटरीचं आणि रस्त्याचं आमच्याकडे खूप प्रॉब्लेम आहे. आम्ही 7-8 वर्ष झाले आमच्याकडे इथं कोणी येऊन बघितलेले नाही आहे. त्यांच्याकडनं काम होणार आम्हाला भरोसा आहे. म्हणजे त्यांचं वडील कामात हे होते म्हटल्यावर ते पोरगा पण तसंच असणार म्हणून आम्हाला शक्य आहे असं पद्धत करणार तो काम. पहिला संभाजी जाधवांनी जेव्हा निवडून आले तेव्हा आमचा हा रस्ता केला होता, गटरी आणि रस्ता. त्याच्यानंतर कुणी इकडं केलेलं नाही आहे हा रस्ता आमचा, हा एवढा भाग. सर्वसामान्यांचा विचार करतात करून हे करतात ते असं. कुठलीही अडचण असू दे ते सॉल्व करतात. वडिलाची थोडी जी खमक असते ती मुलग्याच्यात असते. आहे वडिलाच्या हातावर हात मारणार तो, त्यात काय वाद नाही सोडा. आणि आम्हाला असं नगरसेवक पाहिजे की ज्या फोन केल्यावर येईल, आमच्यासाठी येईल. भले काम होईल नाही तर पुढच्या भागाला, तर आम्ही फोन केल्यावर त्याने आलं पाहिजे आमच्यासाठी, एवढीच आमची अपेक्षा आहे. कारण का ते जनतेत रुजलेले आहेत. म्हणजे आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही तुम्ही विचारला तर ती 10 मधले 4-5 जण तरी काय त्यांना ओळखणारे आहेतच. आणि त्यांचा स्वभावच असा आहे, शांत, आपल्या कामाशी काम करायला तो पण शक्यतो जास्त आहे. कारण त्यांचे पप्पा पण नगरसेवकच होते याच्या आधी. ते पण म्हणजे प्रत्येक वेळी जर फोन केला बाबा दादा असं असं अडचण आहे तर ते पण लगेच धावून करतात.